नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मराठी रसग्रहण असं लिहायचं आहे तुम्हाला, पण लिहिता येत नाही आहे. काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. रायटिंग करताना नक्की ते कसं लिहिलं पाहिजे, आशय सौंदर्यामध्ये कुठले मुद्दे येतात, काव्य सौंदर्यामध्ये कुठले मुद्दे येतात, भाषिक वैशिष्ट्ये कशी लिहिली जातात, ह्यात कन्फ्युजन होतं आहे. अजिबात लोड घेऊ नका. या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण मराठी विषयाचा पद्य विभाग, जो की 16 गुणांसाठी असणार आहे आणि आपण त्याच्यासाठी टायमिंग ठेवलेला आहे 25 मिनटं. या 25 मिनटामध्ये आराम के साथ आपण 16 गुण सहज मिळवू शकतो. व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊया. अजिबात लोड घेऊ नका. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे हे 16 मार्क कसे प्रिपेअर केले जातील सगळं काही डिस्कस करूया. करायची सुरुवात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल, पटकन सबस्क्राईब करा. केला? चलो सुरू करूया. आता बघा, मराठीमध्ये पद्य विभाग हा गद्य विभागानंतर येतो, बरोबर. आता ह्याला एकूण 16 गुण असतात. पेपर पॅटर्न तर आपण डिस्कस करूया. अगोदर पद्य विभाग कसा प्रिपेअर करायचा ते समजून घेऊ. 16 गुण आहेत आणि आपण जर 25 मिनटं जरी लावली तरी आराम के साथ आपण हे 16 गुण मिळवू शकतो. पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट की पद्य विभाग प्रिपेअर करताना नक्की करणार काय आहोत. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या कविता आहेत तेवढ्या सगळ्या व्यवस्थित समजून वाचा. त्या खालची प्रश्न उत्तरं नीट सोडून बघा. रिझन काय, जर तुम्ही प्रश्न उत्तरं टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून बघितली तर एक्झाममध्ये वेळ वाचेल. जसं मी इथं लिहिलं ना, 25 मिनटामध्ये सॉल्व करता येईल. पण ते करण्यासाठी अगोदर तुम्हाला टेक्स्टबुकमधूनच उत्तरं शोधून ठेवावे लागतील. मग जर तुम्ही अगोदरच उत्तरं शोधून ठेवली तर एक्झाममध्ये वेळ वाचेल. दुसरी गोष्ट, कवी आणि कविता कशाबद्दल आहे ते सांगायचं. म्हणजे कवीचं नाव लक्षात ठेवायचं आणि कविता कशाबद्दल आहे, काय सांगते ह्याचा विचार करा. क्लिअर? नंतर पुढचा मुद्दा, कवितेतून कोणता संदेश भेटतो. जो संदेश तुम्हाला भेटला तो व्यवस्थित डोक्यात ठेवा. आता बघा, हे आपल्याला रसग्रहणात कामाला येणार आहे. हे सुद्धा रसग्रहणात कामाला येणार आहे. आणि ज्या वेळेला काही प्रश्न उत्तर आपण लिहू त्यावेळेला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगात येतील. नंतर दुसरी गोष्ट, कविता कोणत्या प्रकारची आहे हे तर महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे दिलेली कविता अभंग आहे, ओवी आहे, मुक्तशैली आहे, छंदबद्ध आहे, हे समजून घ्यावं लागेल. आता टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीला कवीची माहिती असते आणि त्या ठिकाणी कवीची माहिती वरती असते आणि खाली कवितेची माहिती असते. त्यामधून आपल्याला ह्या गोष्टी सहज समजून येतील. लोड घेऊ नका, तुमच्यासाठी सगळं काम सिंपल केलं आहे. पुढं बघा, कवितेची भाषाशैली बघायची. ग्रामीण आहे, बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे, निवेदनात्मक आहे, चित्रशैली आहे, हे समजलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या शब्दांचा वापर आपण आपल्या रसग्रहणात करणार आहोत. आता बघा, रसग्रहण करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिली गोष्ट काय, तर आशय सौंदर्य. कुठले मुद्दे येणार, तर कवी आणि कवितेचं नाव, कवितेचा विषय एकदम थोडक्यात, कवितेतून तुम्हाला मिळालेला संदेश किंवा त्या ओळीतून तुम्हाला काय समजलं ते लिहायचं आहे आणि त्या ओळीबद्दल हलकीशी कल्पना लिहायची. क्लिअर? नंतर काव्य सौंदर्यामध्ये पूर्ण त्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. आता अर्थ लिहिताना तुम्ही त्याच्यामध्ये संदेश जरी लिहिला व्यवस्थित, तुम्हाला जे समजलं आहे तरी पण चालेल. जर ओळीचा अर्थ कमी झाला तर संदेशाने तुम्ही ते पॅराग्राफ इन्क्रीज करू शकता. कळलं नक्की? नंतर भाषिक वैशिष्ट्ये, प्रत्येक कवितेचा प्रकार कसा आहे, कवितेची भाषाशैली कशी आहे आणि कवितेतून मिळणारा संदेश. म्हणजे या तीनही ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट तर कन्फर्म लिहायची आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने मांडा. 30 वाक्य जर आली तर पेपर चेकिंग करणाऱ्याला डाऊट येऊ शकतो. म्हणून वाक्य थोडीशी बदला. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की हे जर अगोदर प्रिपेअर झालं ना तर हे लिहायला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. ह्याच्यानंतर जेवढे जास्त आपण पुस्तकी शब्द वापरू तेवढा आपला फायदा होईल. क्लिअर? नक्की? चलो, आता वरती जे उदाहरण घेतलं होतं ना ते समजून घेऊ. बघा, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. आता ही जी ओळ आहे हे जर आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे, सगळ्यात पहिलं आशय सौंदर्य कसं लिहिलं आहे बघा. काय लिहिलं आहे, कवी ज वी पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. चला, आलं? कविता कशाबद्दल लिहिली आहे, कुणी लिहिली आणि कवीचं नाव. सिंपल आहे का नाही? नंतर पुढे गोष्ट बघा, रूढ, धार्मिक, सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या, नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या बाबासाहेबांना या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. बघा, कवितेतून काय केलं, सिंपल लिहिलं. ह्या 2 ओळी लिहिणं काय अवघड आहे का? नाही. बघा, कवी कशाबद्दल लिहिली होती ते मेन्शन झालं पहिल्या ओळीमध्ये. दुसऱ्या ओळीमध्ये काय केलं, कविता कशाबद्दल आहे ते आपण सांगितलं शॉर्टमध्ये. क्लिअर? नक्की? आता पुढं बघा, जेव्हा आपण काव्य सौंदर्य लिहू त्यावेळेला लक्षात ठेवा, ह्या ओळीमध्ये जे शब्द आलेले आहेत ह्यातले 1-2 तरी शब्द वापरा.
ॲज इट इज वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता लिहिलं आहे कसं ते नीट समजून घेऊ. बघा काय दिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे जे कार्य जेव्हा हाती घेतले तेव्हा समाजात अज्ञानाचा काळोख पसरलेला होता. बघा आहे का नाही, काळोख शब्द आहे या ठिकाणी, काळोख शब्द आहे. मग तोच शब्द आपण काय केला, आपल्या ठिकाणी यूज केला. पुढं बघा, या काळोखाच्या साम्राज्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज होती. बाबासाहेब तो मार्गदर्शक बनले. त्यांनी पारंपरिक वाट नाकारली, मळ वाटेने जायचे नाकारले. म्हणजे पारंपरिक वाट आली. केला का नाही उल्लेख? असं लाईन बाय लाईन आपल्याला प्रत्येक ओळीचा अर्थ लिहायचा आहे. पुढं बघा, नव्या समाजाची जडणघडण करण्याकरता, बहिष्कृतांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरता त्यांनी नवीन वाट शोधली. त्या वाटेवर त्यांना असंख्य अडचणी आल्या, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. हाती घेतलेल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी रूढ सामाजिक परंपरांविरुद्ध बंड केले, नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खाच खळग्यांनी झाले. हा शब्द पण इथं आहे का नाही? हां, म्हणजे ह्यातलेच शब्द वापरायचे. बघा, मळवाट होती, काळोख होता, खास खळगे होते, सहज वापरले. कळलं नक्की? पुढं बघा, नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खास खळग्यांनी म्हणजे अनंत अडीअडचणींनी केले. असा आशय वरील काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. बघा, व्यवस्थित आशय सौंदर्य कमीत कमी 4 ओळींचं पाहिजे. काव्य सौंदर्य 6 ते 7 ओळींचं व्यवस्थित लिहा. त्यासाठी जे मागाशी मी पॉईंट सांगितले ते नीट डोक्यात ठेवतात. आता शेवटी येतं भाषिक वैशिष्ट्ये. बघा, अशा आशयघन काव्यपंक्तीतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता आणि महानता वाचकांपर्यंत पोहोचते. परत आलं का नाही? कविता कशाबद्दल होती ते वेगळ्या शब्दात मांडलं. नंतर पुढं बघा, या ओळी वाचताना मनात उत्साह हा स्थायी भाव निर्माण होऊन वीररसाचा प्रत्यय येतो. परत ग्रॅमॅटिकल गोष्ट आली, व्याकरणातली कुठली गोष्ट होती ती मेन्शन झाली. पुढं बघा, सदर पंक्तीमध्ये वापरलेली काळोख, सूर्यफूल ही प्रतीके कवितेला अधिक खुलवतात. या समाज प्रबोधनभर कवितेची रचना मुक्त छंदातली आहे. मुक्त छंदामुळे कवितेतील कवीचे मनोगत थेट रसिक वाचकांपर्यंत पोहोचते. अशा व्यवस्थित शब्दामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित रसग्रहण लिहायचं आहे. जर तुम्ही पुस्तकी शब्द वापरले बोलीभाषा सोडून तर व्यवस्थित तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता लोड नका घेऊ. आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये तुमचं काम एकदम सिंपल करून ठेवलं आहे. बघा, दिसलं का? या ठिकाणी कवितेचं नाव, कवीचं नाव, आशय सौंदर्यामध्ये कुठले मुद्दे लिहायचे आहेत, भाषिक वैशिष्ट्ये कुठली पाहिजेत, सगळं लिहिलं आहे. बघा, म्हणजे तुमचं काम काय आहे, फक्त कविता वाचणे, कविता समजून घेणे आणि हेच शब्द छापा, काही लोड घेऊ नका. कळलं? पुढं बघा, पुढची कविता वस्तू, व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यानंतर पुढची कविता आश्वासक चित्र, कवी कोण होते, नीरजा होत्या. नंतर भरतवाक्य, मोरपंत, सगळ्या कवितांबद्दल सगळं ह्या पेजवरती दिसतंय. दिसलं नक्की? आता सिंपल झालं का नाही काम? चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला नक्की? आता रसग्रहण लिहिताना मला नाही वाटत तुम्हाला कुठली अडचण येईल, नाही येणार ना? हां, पण महत्त्वाची गोष्ट, रसग्रहण करण्यासाठी स्पेशली पद्यविभाग आपल्याला पक्का करण्यासाठी, 16 गुण मिळवण्यासाठी ह्या ज्या काही मी स्टेप्स सांगितल्या ह्या नक्की फॉलो करा. ह्या जर फॉलो झाल्या तर रसग्रहण तर आउट ऑफ मिळतीलच, पण जे कवितेचे प्रश्न असतात ते पण ह्याच्यामधूनच पक्के होतील. क्लिअर झालं? चलो, व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा कुठला टॉपिक पाहिजे हे देखील सांगा, त्याहीवरती व्हिडिओ येऊन जाईल. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.